ऐरोली सेक्टर 8A तुळजाभवानी मंदिरात रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आयोजित नवसाला पावणारी हाकेला धावणारी प्रति तुळजापूर असणारी तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र नवरात्र उत्सव चैत्र प्रतिपदा दिनांक 19 मार्च 2026 ते 26 मार्च 2025 या कालावधीत साजरा करण्यात आला। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कालावधीत घटस्थापना, गोंधळ, होम हवन, शिबिर, उपासना हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। दिनांक 25 मार्च संध्याकाळी बुरगुंडा कार्यक्रम सादर करण्यात आला। माजी सखीच्या अध्यक्षा मृणालिनी वानखेडे आणि आशा चौधरी, स्मिता ठोकळ, शुभांगी सूर्यवंशी, रंजना बावणकर यांनी लोककला बुरगुंडा सादर करून नागरिकांची मने जिंकली। यावेळी त्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले। तसेच महापौर सुजाता पाटील, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, माजी नगरसेविका संगीता पाटील, नगरसेवक शिवाजी खोपडे, नगरसेविका श्रेया जिरगे, रेश्मा मढवी, कोपरखेरणेच्या नगरसेविका ॲडव्होकेट सायली शिंदे, ॲडव्होकेट भारतीताई पाटील, उषाताई भोईर, मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, नगरसेवक अभिजित देसाई, MK मढवी, राजेश मढवी यांनी देवीचे दर्शन घेतले। यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले। तसेच ऐरोली सेक्टर 16 दत्तमध्ये महिलांनी हरिपाठ केला। साईबाबांची पालखी देवीच्या मंदिरात आल्यानंतर सर्वांनी पालखीचे दर्शन घेतले। दुसऱ्या दिवशी अष्टमी होम हवन कार्यक्रमात सर्व महिला सभासद यांनी 56 भोग तयार केले। तसेच देवीजवळ नैवेद्य ठेवून सर्व सभासदांमध्ये प्रसाद वाटप करण्यात आला। संध्याकाळी अष्टमी होम हवनच्या वेळी सभासद, जोडपे तसेच ब्राह्मण उपस्थित होते। मंत्रजाप करून शेवटी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या उपस्थितीत अष्टमी हवनला श्रीफळ वाढवण्यात आले। संध्याकाळी आरती तसेच लहान मुलींचे महिला सभासदांनी कन्यापूजन केले। यावेळी त्यांना पूजा करून महाप्रसाद वाटप करण्यात आला। अष्टमीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। जवळपास 5000च्या वर नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी सर्व रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे महिला पुरुष सदस्य यांचे चैत्र नवरात्र करिता मोलाचं सहकार्य लाभले। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया कार्यक्रमांची क्षणचित्र। आज चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत असताना आज अष्टमी आणि नवमी दोन्ही एकत्रच आलेले आहेत। आज रामनवमीचाही दिवस आहे। आजच्या या शुभ दिनी तुळजाभवानी मातेच्या प्रतिरूपाचं दर्शन करण्यास मला मिळालं हे माझं भाग्य आहे। देवीनी न मागताही खूप काही दिलेलं आहे, त्याच्यामुळे स्वतःसाठी काही न मागता माझ्या नवी मुंबईच्या जनतेसाठी सर्व काही चांगलं व्हावं ही अपेक्षा मी देवीच्या चरणी ठेवले आणि देवी आई नक्कीच आमच्या अपेक्षा पूर्ण करेल। धन्यवाद। सर्वप्रथम चैत्र नवरात्र उत्सवच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि इथे तुळजाभवानी मंदिरामध्ये आम्हाला बुरगुंडा करण्याची आज संधी मिळाली, त्याबद्दल खरंच खूप खूप आनंद आम्हाला होतोय। असं वाटतंय की देवीचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय। आणि बुरगुंडा हा एक भारूडचाच प्रकार आहे। खूप लोकांना माहिती नाही बुरगुंडा म्हणजे काय। खूप जण आम्हाला विचारतात बुरगुंडा म्हणजे काय आहे। बुरगुंडा म्हणजे भारूडचा प्रकार, प्रबोधनाचा एक प्रकार आहे। पूर्वी टीव्ही किंवा हे सगळे माध्यम नव्हते। संतांनी लोकांचं प्रबोधन करण्यासाठी भारूड हा एक प्रकार
निवडला होता, त्यामुळे प्रबोधन व्हायचं, समाज प्रबोधन व्हायचं. आणि इथे आल्यावर खरंच आम्हाला आज खूप ठिकाणी आम्ही भूतगंधा सादर केला आहे. या महिन्यात आम्हाला बऱ्याच ठिकाणी बोलवणं आलं आहे. आणि आज तुळजाभवानी मंदिरात जेव्हा सादर केला तेव्हा खरंच मनाला खूप प्रसन्नता मिळाली. माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही यासाठी रोज प्रॅक्टिस करतो. आम्ही रोज वेगळे विषय भूतगंधामध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. जे करंट विषय आहेत ते घ्यायचा प्रयत्न करतो. आणि त्या लोकांनी आम्हाला जेवढी वेळ दिली आहे त्या वेळेत आम्ही तो बसवतो. आणि आम्हाला आता बऱ्याच ठिकाणी बोलवलं जात आहे हा भुरगुंडा सादर करण्यासाठी. आणि खरंच खूप छान वाटलं. आणि मला वाटतं की हे जे समाज प्रबोधनाचे प्रकार आहे, भारूड किंवा भुरगुंडा, हे आता लोप पावत चाललेले आहे. ही आपली महाराष्ट्राची लोककला आहे आणि ही लोककला आपण जिवंत ठेवायला पाहिजे. आपल्या मराठीला अभिजात मराठीचा दर्जा मिळालाय. अभिमान मराठी, अभिजात मराठी. जेव्हा आपल्या मराठीला एवढा मोठा दर्जा मिळालाय, मराठीची ही लोककला, महाराष्ट्राची ही लोककला जिवंत आपणच ठेवली पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि हा भुरगुंडा सादर करायची, हा समज प्रभातन सादर करण्याचा आम्ही मैत्रिणींनी विडा उचललाय आणि आम्ही प्रयत्न करतोय आणि आमच्या परीने खूप छान सादर करण्याचा. आणि आज आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आणि सर्व संस्थेचे आभारी आहे. थँक्यू सो मच. या ठिकाणी मी ऍडव्होकेट सौ भारती रविकांत पाटील, कोपरखैराणे, प्रभाग क्रमांक 12 येथील नगरसेविका, माझ्या सहकारी नगरसेविकांच्या समवेत रत्नागिरी मराठा सेवा संघ यांच्या माध्यमातून माता तुळजाभवानी या मंदिरामध्ये इथे जो आयोजित केलेला आहे कार्यक्रम, त्यासाठी आम्ही दर्शनासाठी इथे आलेलो आहोत. माझ्या समवेत सौ सायली शिंदे आहेत, माझ्या सहकारी उषा भोईर मॅडम आहेत, आमचे अण्णा आहेत नारायण शिंदे. आणि आम्हाला अतिशय सुंदर प्रकारे देवीच्या दर्शनाचा लाभ मिळाला आणि इतकी सुंदर मूर्ती हुबेहूब अगदी तुळजाभवानीचे दर्शन घेतल्याचा साक्षात्कार आम्हाला या ठिकाणी झाला. आणि अतिशय पवित्र, मंगल, सात्विक वातावरण आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालं. या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असून सुद्धा इतक्या शांतपणे, कुठेही गर्दी न होता, गोंगाट न होता, अतिशय चांगल्या पद्धतीने इथे महाप्रसादाचं इथे वाटप केलं जातंय आणि पुष्कळ समाधान वाटलं. सर्व देवी भक्तांना शुभेच्छा. आणि आम्हाला इतकं सुंदर दर्शनाचा लाभ मिळाला आणि तो मिळवून दिला यासाठी या मंदिर ट्रस्टीचे सर्वांचे मनापासून आभार. नमस्कार, मी सौ सायली नारायण शिंदे, नगरसेविका प्रभाग क्रमांक 10 कोपरखैरणे. आज चैत्र पौर्णिमेनिमित्त आज आम्ही ऐरोली येथील रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ यांच्या मंदिरात, म्हणजे इथे जे तुळजा मातेचं मंदिर आहे, तुळजाभवानी मातेचं, या मंदिरात आलो आहोत. अतिशय उत्साहात खरं तर या ठिकाणी चैत्र पौर्णिमेचा उत्सव साजरा होतोय. भाविक दर्शनाचा लाभ घेतात, त्यासोबत महाप्रसादाचं देखील आयोजन केलं आहे. अतिशय उत्तम आयोजन या ठिकाणी महाप्रसादाचं झालेलं आहे. खरं तर खूप दूरपर्यंत जाणाऱ्या लोकांना, म्हणजे जाऊ शकत नाही अशा लोकांना तुळजाभवानी माता खरं तर आपल्या ऐरोलीतच मराठा सेवा संघाच्या वतीनं आली आहे. मी सर्व भाविकांच्या वतीनं मराठा सेवा संघाचा खूप खूप आभार मानेल आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देईल. धन्यवाद. पुरुषोत्तम भोईर, प्रभाग क्रमांक 15, कोपरीगाव, नवी मुंबई. आज आम्ही इथे ऐरोलीला रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा महासंघाच्या वतीने तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आलेलो. खरोखरच अतिशय प्रसन्न वाटलं. असं वाटलं आम्हाला की आम्ही तुळजापूरलाच आलोय आणि तुळजापूरला येऊन तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतोय. एवढी हुबेहूब मूर्ती या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली. आणि ह्या इथले जे आयोजन आहे, इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि अतिशय शिस्तबद्ध इथे आयोजन आहे. लोकांना सांगायची गरज लागत नाही. लोक लाईनीत येऊन महाप्रसाद घेऊन बरोबर आपापल्या जागेवर जाऊन बसून महाप्रसाद घेतात. म्हणजे इतक्या सुंदर प्रकारे ह्या ज्या संघाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी इथले एवढ्या सुंदर प्रकारे आयोजन केलेलं आहे. आणि आता चैत्र महिन्यातला नवरात्रोत्सव चालू आहे आणि अशा वेळेला इथे एवढी गर्दी असताना असं वाटतच नाही, एवढी गर्दी असूनही एवढ्या लोकांचं आयोजन इथे व्यवस्थित केलेलं आहे. खरोखरच मी सर्व पदाधिकाऱ्यांचे इथे आभार मानेन की मला स्वतःला तुळजापूरला जाऊन दर्शन घ्यायची इच्छा होती, परंतु इथे ऐरोलीला येऊन तुळजाभवानी मातेचं मी दर्शन घेतल्यामुळे मला अतिशय प्रसन्न वाटते. आणि प्रसन्न वातावरणात, मंगलमय वातावरणामध्ये इथे आज आम्ही महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला. आणि सर्व भक्तांना मी चैत्र
नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद.